साईबाबा हॉस्पिटल येथे प्रथमच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुर्बीणद्वारे रुग्ण किसन आनंदा पवार यांच्या मेंदूतील रक्ताची गाठ यशस्वीरित्या काढण्यात आली. या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी डॉक्टर संतोष उगवणे, डॉक्टर निहार जोशी, भूलतज्ज्ञ तसेच संपूर्ण न्यूरो विभागाच्या टीमने प्रयत्न केले. ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली असून अशा सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया श्री साईबाबा हॉस्पिटल शासनाच्या योजनेच्या गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर संतोष उगवणे यांनी केले आहे. नमस्कार, मी डॉक्टर संतोष उगवणे, साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ न्यूरोसर्जन आहे. साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 2-3 दिवसांपूर्वी एक रुग्ण आलेले होते. त्यांच्या मेंदूमध्ये अचानक रक्तस्राव झालेला होता. त्यांचे आम्ही योग्य ते निदान करून इमर्जन्सी ऑपरेशनचा निर्णय घेतला. नातेवाईकांच्या संमतीनुसार आम्ही ही शस्त्रक्रिया दुर्बीणद्वारे पार पाडली. दुर्बीणद्वारे पार पाडल्यामुळे पेशंट लवकर व्हेंटिलेटरवरून बाहेर निघाला आणि पेशंट आता सध्या बोलतोय पण. ही शस्त्रक्रिया आम्ही मोफत केलेली आहे. त्यामुळे मी आणि साईबाबा संस्थान आपणा सर्वांना आवाहन करते की अशा प्रकारच्या योजनांचा लाभ घेऊन इथे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फ्रीमध्ये शस्त्रक्रिया करून घेण्यात यावी असे आम्ही सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी, शिर्डी परिसर.